बऱ्याच प्रकारचा भ्रष्टाचार, साधारण जवळपास 1 ते 1.5 कोटीचा भ्रष्टाचार, जे काही सत्यता आहे ती सत्यता समोर यायला पाहिजे। जो काही गुन्हा भ्रष्टाचार झालेला असेल त्या भ्रष्टाचारांवरती ॲक्शन घेऊन साहेबांनी तिथं कारवाई करायला पाहिजे। भुसावळ तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच यांच्या विरुद्ध 14 व 15व्या वित्त आयोगातील निधीत अपहार केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य आशा हुसडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे। भुसावळ तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायत आहे। 2021 मध्ये सरपंच पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत कंडारी गावाच्या ग्रामस्थांनी सुवर्णा कोडी यांना सरपंचपदी निवडून दिले। मात्र दीपक तायडे यांनी सुवर्णा कोडी यांनी ग्रामपंचायत मालमत्ता कराची रक्कम मुदतीत न भरणा केल्याची तक्रार केल्यामुळे त्यांना सदस्य पदावरून अपात्र ठरविण्यात आले। त्या पश्चात दीपक तायडे हे सरपंचपदी विराजमान झाले, तेही अपात्र झाले। मात्र 2023 व 24 या दरम्यानच्या कारकिर्दीत सरपंच व ग्रामसेवकाने संमत करून ग्रामपंचायतच्या निधीतील जवळपास 1.25 कोटी रुपयांचा अनियमित व्यवहार करत भ्रष्टाचार केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी करत चौकशी मागणी केली होती। दरम्यान आज रोजी विस्तार अधिकाऱ्यांनी पाहणी करत चौकशी केली असता इतर सदस्यांनी सरपंच व ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचा पाढाच वाचून दाखवला। यात प्रशिक्षण व साहित्य खरेदीची संबंधितांना हाताशी धरून पाण्याची मोटर, LED खरेदी, शालेय विद्यार्थ्यांना बूट वाटप आदींची खोटी बिलं सादर केल्याचे विस्तार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले। दरम्यान 2023-24 व 2025 ची आराखडा नोंद संबंधित विभागाची परवानगी न घेता नियमबाह्य पद्धतीने बदलल्याचे ही संबंधित अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिले आहे। या सर्व भ्रष्टाचाराचा कळस गाठणाऱ्या विरोधात संबंधितांनी चौकशी करून कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने उपोषणास बसण्याचा इशारा देखील दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ। जवळपास 1 ते 1.5 कोटीचा याच्यामध्ये आहे। पाणी पुरवठा आणि प्रशिक्षण, अभियंत्यांनी स्थळ पाणी न करता पाणी पुरवठ्याची एस्टिमेट TS वगैरे त्यांनी केलेले आहेत आणि त्या पाईपलाईनमध्ये पाणीच नाहीये। म्हणजे स्रोत उपलब्ध नसताना यांनी पाईपलाईन टाकलेले आहेत, खाली कोरड्या पाईपलाईन टाकलेल्या आहेत। साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पाईपलाईन कंडारी गावात टाकली गेलेली आहे। ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, अभियंता असो, ग्रामसेवक असो, सरपंच असो, त्यांच्यावर कारवाई झाली। त्या ठिकाणी साहित्य आढळून येणार नाही, त्याकरता आम्हाला साहेबांना त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला साहित्य स्पॉटवर घेऊन जायचं। मागणी हीच राहील की जे काही सत्यता आहे ती सत्यता समोर यायला पाहिजे। जो काही गुन्हा भ्रष्टाचार झालेला असेल त्या भ्रष्टाचारांवरती ॲक्शन घेऊन साहेबांनी तिथं कारवाई करायला पाहिजे। अजून चौकशी जी आहे ती प्रगतीत आहे, बरेचसं काम अजून पेंडिंग आहे, तरी याला आठवडा तरी लागेल। अजून याच्या स्पॉट व्हेरिफिकेशन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण अंतिम कन्क्लुजनपर्यंत येऊ शकत नाही। कारण की त्यांचा आरोप आहे भ्रष्टाचार केलेल्याचा, तर वरिष्ठांकडून समजते चौकशी आणतील, जो निर्णय होईल तो